बघा, आपण कालच्या लेक्चरमध्ये ग्रुप्स इन टॅली मधील ग्रुप्स बघितले होते. तुम्हाला मी सांगितलं होतं लिहून घ्या सर्वांनी. युट्यूबवर आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे तो. ज्यांनी कोणी अजूनपर्यंत लिहिलेलं नसेल त्यांनी लिहून घ्या. त्याची पुन्हा एकदा आपण रिव्हिजन घेऊ. ग्रुप्स इन टॅली मध्ये कोणकोणते ग्रुप्स आहेत. पहिले महत्वाचं म्हणजे अकाउंटचे 3 प्रकार, पर्सनल, रियल, नॉमिनल. ते पुन्हा पुन्हा घेतोय कारण यांचे जे रूल्स आहे हे आपले अकाउंटसाठी पाठ असणं गरजेचं असतं. क्लासिफिकेशन अकाउंट मध्ये पहिला पर्सनल अकाउंट, व्यक्ती किंवा संस्थांचा अकाउंट याच्यामध्ये येतात. कॅपिटल अकाउंट, सगळ्या प्रकारचे डेटर्स, सर्व प्रकारचे क्रेडिटर्स या पर्सनल अकाउंट मध्ये येतात. त्यानंतर रियल, मालमत्ता, मटेरियल संदर्भातला अकाउंट आहे. म्हणजे थोडक्यात ऍसेट संबंधीचा अकाउंट. ऍसेटचे सगळे अकाउंट या रियल अकाउंट प्रकारामध्ये मोडतात. कॅश, गुड्स, फर्निचर, मशिनरी, फर्निचर. त्यानंतर नॉमिनल अकाउंट, यामध्ये खर्च, नुकसान, उत्पन्न किंवा नफा या संबंधी असणारे सर्व अकाउंट या प्रकारात आपण घेत असतो. त्यामध्ये रेंट, सॅलरी, ऍडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट, कमिशन आणि इंटरेस्ट अशा प्रकारचे अकाउंट्स आपण या नॉमिनल अकाउंट प्रकारात घेतो. आता या तिन्ही अकाउंटचे जे रूल्स आहेत ते आपण बघितलेले होते आणि आपण पुन्हा पुन्हा बघतोय प्रत्येक लेक्चरला जवळपास. याचं कारण रूल्स आपल्याला आले पाहिजेत. पाठ असेल तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने एंट्री करता येईल. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर हा पर्सनल अकाउंटचा नियम आहे. कोणाकडून काही घ्यायचे त्याला डेबिट द्या, कोणाला काही द्यायचं आहे त्याला क्रेडिट द्या, असं आपल्याला पर्सनल अकाउंट सांगतो. रिअल अकाउंट, रिअलचा अकाउंट सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या, असा हा रिअल अकाउंटचा नियम. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे ऍसेट येते किंवा जात. एखादी ऍसेट परचेस केली तर ती ऍसेट आपल्याकडे येईल आणि त्याच्या बदल्यात कॅश जाईल, ती पण ऍसेटच असणार. त्याच्यानंतर नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट हे खर्चाचा अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिट कोणत्या अकाउंटला द्या, खर्च झाला तर त्या खर्चाच्या अकाउंटला डेबिट द्या आणि उत्पन्न मिळाली किंवा नफा झाला तर त्या उत्पन्नाच्या किंवा इन्कमच्या अकाउंटला क्रेडिट द्या, असं आपल्याला नॉमिनल अकाउंट सांगत असतं. हे नियम आपल्याला पुढे कायमस्वरूपी लागणार आहेत. बघा, टॅली जरी तुम्ही शिकताय तरी पण पहिले तुम्हाला स्वतःला तुमची जर्नल एंट्री आली पाहिजे, एंट्री करता आली पाहिजे. टॅलीमध्ये टाकता येईल तो भाग नाही, पण तुम्हाला तुमची एंट्री येणं गरजेचं आहे. कंपनी क्रिएशन आपण बघितलं होतं, सिलेक्शन ऑफ कंपनी बघितलं होतं, कंपनी बंद कशी करायची, अल्टर कशी करायची, डिलीट हा आपला राहिलेला आहे फक्त. ग्रुप्स आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले तर टोटल आपल्याकडे 28 ग्रुप्स आहेत. त्यामध्ये 15 प्रायमरी आणि 13 सेकंडरी. मग त्यात कॅपिटल, रिझर्व्ह फंड्स, करंट ऍसेट, करंट ऍसेटच्या अंडर 6 सब ग्रुप, बँक अकाउंट, कॅश इन हँड, डिपॉझिट, लोन्स अँड ऍडव्हान्सेस, स्टॉक इन हँड आणि सन्ड्री डेटर्स, असे 6 ग्रुप. त्यानंतर तिसरा जो मेन ग्रुप येतो म्हणजे करंट लायबिलिटी. त्याच्या अंडर 3 सब ग्रुप, ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन्स, सन्ड्री क्रेडिटर्स, हे 3 सब ग्रुप त्याच्या अंडर येतात. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे फिक्स ऍसेट. फिक्स ऍसेट हा मेन ग्रुप, याच्या अंडर कोणताही सब ग्रुप नाहीये. 5वा इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणुकीसाठी हा गुंतवणुकीचा अकाउंट ओपन करण्यासाठी हा ग्रुप वापरला जातो. 6वा ग्रुप आहे आपल्याकडे मेन लोन लायबिलिटी. त्याच्यामध्ये 3 सब ग्रुप आहे, बँक, ओडी अकाउंट, ओव्हरड्राफ्ट अकाउंट. ओडीचा शॉर्ट फुल फॉर्म आहे ओव्हरड्राफ्ट अकाउंट. सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन असे 3 प्रकार लोनचे येतात. या व्यतिरिक्त कोणताही प्रकार आपल्याकडे येत नाही लोनचा. त्यानंतर पुढचे 5ही मेन ग्रुप आहे, सस्पेन्स अकाउंट, मिसलेनियस अकाउंट, ब्रांच अँड डिव्हिजन, सेल्स अकाउंट आणि परचेस अकाउंट हे. त्यानंतर पुढचे परत 4 जे ग्रुप आहेत ते पण पूर्ण मेन ग्रुप आहे. डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यालाच थोडक्यात इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट असं पण म्हटलं जातं.
असे 15 ग्रुप आपण बघितले होते आणि त्या 15 ग्रुप प्रत्येक ग्रुपच्या अंडर कोणकोणते अकाउंट्स येतील त्याची माहिती पण आपण बघितली बघा. कॅपिटल पहिलं जे आपण कॅपिटल बघितलं, कॅपिटलच्या अंडर येणार 2 अकाउंट, एक येणार कॅपिटल अकाउंट आणि दुसरं ड्रॉइंग अकाउंट. त्या दोनच अकाउंट साठी हा ग्रुप आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस, काही रिझर्व्ह फंड आपण जर बाजूला काढून ठेवले, कॅपिटल रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट अलाउन्सेस रिझर्व्ह, शेअर प्रीमियम रिझर्व्ह, तर असे जे काही अकाउंट्स येतील ते अकाउंट या रिझर्व्ह अँड सरप्लस या ग्रुपच्या अंडर आपल्याला घ्यावे लागतात. बरं, त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे करंट ॲसेट, त्या अंडर 6 सब ग्रुप येतात. त्यात पहिला सब ग्रुप आहे बँक अकाउंट. सगळ्या बँकांच्या अकाउंटसाठी, सर्व बँकांचे सेव्हिंग आणि करंट खात्यासाठी हा ग्रुप वापरला जाईल. या व्यतिरिक्त कोणत्याही अकाउंटसाठी हा ग्रुप येणार नाही, फक्त बँकेचे अकाउंट असतील. कॅश इन हँड फक्त कॅश अकाउंट साठी. आता कॅश अकाउंट हा जो अकाउंट आहे त्याला ज्यावेळेस नवीन कंपनी तयार करते त्यावेळेस ऑटोमॅटिकली कॅश अकाउंट तयार होत असते. हे तयार करण्याची पण गरज नाही, पण याचा ग्रुप आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे तिसरा डिपॉझिट ॲसेट. या ग्रुपच्या अंडर सर्व प्रकारचे डिपॉझिट येतील. उदाहरणार्थ बँकेमध्ये केलेले FD, टेलिफोनचे डिपॉझिट, लाईट घेताना आपण इलेक्ट्रिसिटी बोर्डाला डिपॉझिट देतो ते डिपॉझिट, बिझनेस करता आपण एखादी एजन्सी घेतो तर त्या एजन्सी घेण्यासाठी पण आपल्याला काही डिपॉझिट द्यावं लागतं. असे डिपॉझिट पण ह्या डिपॉझिट ॲसेट ह्या ग्रुपच्या अंडर अशा अकाउंट्स आपल्याला घेता येतील. पुढचं आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. जसं आपण बँकेकडून लोन घेतो तसं आपण आपल्या कर्मचाऱ्याला आगाऊ रक्कम देतो त्याला लोनच म्हटलं, लोन्स किंवा ॲडव्हान्स म्हटलं जातं त्याला. आणि मग ते जे अकाउंट असणार आहे ते अकाउंट ॲडव्हान्स अकाउंट या लोन्स अँड ॲडव्हान्सेस या ग्रुपच्या अंडर आपल्याला घ्यावं लागेल. बरं, त्यानंतर करंट ॲसेट मधला 5वा ग्रुप आहे तो म्हणजे स्टॉक इन हँड. हा ग्रुप फक्त ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक या 2 अकाउंट साठी वापरला जातो. पुढे जाऊन आपण इन्व्हेंटरी ज्यावेळेस शिकू त्यावेळेस आपल्याला या ग्रुपची गरज पण पडत नाही. इन्व्हेंटरी सुरू झाल्यानंतर जे ट्रेडिंगचा बिझनेस करतात त्या ठिकाणी स्टॉक इन हँड ह्या ग्रुपचा उपयोग सुद्धा होत नाही, कारण की ट्रेडिंगच्या बिझनेस मध्ये स्टॉक ऑलरेडी आपण मेंटेन करतो. त्यानंतर पुढे जातो आपण सन्ड्री डेटर्स. हा महत्वाचा ग्रुप आहे. सदर ग्रुप आपले बिझनेस मधील सर्व घेणेकरी त्यालाच आपण डेटर्स म्हणतो. म्हणजेच ज्यांना आपण आपला माल उधारीवर विकतो अशा सर्व पार्टी त्याला आपण डेटर्स म्हणतो. असे सगळे डेटरचे अकाउंट या सन्ड्री डेटर्स या ग्रुपच्या अंडर ओपन करायचे. त्याला काय आपण डेटर्स म्हणतो. समजा प्रणाम एंटरप्राइजेस असं नाव येईल, पण आता प्रणाम एंटरप्राइजेस काय आहे मग आपण फक्त एवढं बघायचं की त्याच्याकडून आपण वस्तू विकत घेतल्या का त्याला दिल्या एवढं बघायचं. आपण विकत घेतलाय तर तो आपला डेटर्स, बरोबर, ज्याच्याकडून माल विकत घेतो तो आपला डेटर्स. आणि मग या व्यतिरिक्त जर काही अकाउंट्स राहिले तर ते आपण करंट ॲसेट ह्या मेन ग्रुपच्या अंडर आपण घेतले. मग त्यात आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, बिल्स रिसिवेबल असे काही अकाउंट्स आपण बघितले. या व्यतिरिक्त कोणतेही अकाउंट या ग्रुपच्या अंडर आपल्याला घेता यायचे नाही. त्याच्यासाठी 6 ग्रुप आपल्याला दिले, त्यातून एक ग्रुप आपल्याला निवडावा. त्यानंतर पुढे आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मध्ये पुन्हा 3 सब ग्रुप येतात. पहिला येतो ड्युटीज अँड टॅक्सेस. हा ग्रुप आपले जे काही बिझनेस मध्ये जे टॅक्स लागतात आपल्याला, उदाहरणार्थ CGST, HGST, IGST. आता GST चे जे काही टॅक्स आहेत ते टॅक्सचे जे लेजर आपल्याला तयार करायचे असतील तर त्याला हा ग्रुप आपल्याला द्यावा लागतो. वॅट असेल, एक्साइज ड्युटी असेल, अशा प्रकारचे लेजर आपण या ग्रुपच्या अंडर ओपन करू शकतो. बरोबर, म्हणजे ट्रेडिंगशी रिलेटेड जे काही टॅक्सेस आपल्याला लागतील ते टॅक्सचे अकाउंट्स या ड्युटी अँड टॅक्सेस या ग्रुपच्या अंडर आपल्याला ओपन करावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हिजन. प्रोव्हिजन हा काय, हा ग्रुप बिझनेस मध्ये केल्या जाणाऱ्या वेगळ्या प्रोव्हिजन साठी वापरला जातो. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. बरोबर, बघ वर्ष संपल्या 31 मार्चला लगेच आपला इन्कम टॅक्स भरला जात नाही, त्याकरता जून किंवा जुलैची अंतिम तारीख असते. त्यामुळे 31 मार्चला इन्कम टॅक्स भरण्याकरता काही रक्कम बाजूला काढून ठेवली जाते
त्यालाच इन्कम टॅक्स प्रोव्हिजन असं म्हटलं जातं. बरोबर. तर हे झालं प्रोव्हिजन. अशा प्रोव्हिजन ज्या केलेल्या असतील बिझनेस मध्ये त्याच्यासाठी हा ग्रुप वापरला जातो. पुढे सनरी क्रेडिटर. सदरचा ग्रुप आपल्या बिझनेस मधील सर्व देणेकरी क्रेडिटर म्हणजेच ज्यांच्याकडून आपण माल उधारीवर विकत घेतो अशा सर्व पार्टी आपले क्रेडिटर असतात. बरोबर. तर त्याच्यासाठी हा ग्रुप आपण काय करतो, वापरत असतो. हा पण ग्रुप खूप मोठ्या प्रमाणात येतो, कारण की आपल्या वेगवेगळ्या पार्टीज असतात, वेगवेगळ्या ठिकाणून आपण आपलं परचेसिंग करत असतो. आपण काही एका ठिकाणून परचेसिंग करत नसतो. असे ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल घेतो किंवा रोखीत जरी घेतो ते सुद्धा कधीतरी आपण त्यांच्याकडून क्रेडिट वर घेणार आहे, म्हणून अशा पार्टीचे अकाउंट आपण क्रेडिटर या ग्रुपच्या अंडर ओपन करणार. सनरी क्रेडिटर महत्वाचा ग्रुप. डेटर्स आणि क्रेडिटर्स करंट लायबिलिटी मधला 3 हे सब ग्रुप आहे. आणि या 3 व्यतिरिक्त जर काही अकाउंट आले लायबिलिटी देणं आलं तर ते या डायरेक्ट मेन ग्रुपच्या अंडर आपण घ्यायचं. मग त्यात उदाहरणं दिलेली आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड इन्कम, बिल्स पेबल. बरोबर. अशा पद्धतीचे हे अकाउंट्स या मेन ग्रुपच्या अंडर आपण घेणार. असे हे आपलं करंट लायबिलिटी हा ग्रुप आपला संपला. पुढे आहे फिक्स असेट. जी असेट एका वर्षाच्या कालावधीत जिची सहजासहजी किंमत बदलत नाही किंवा सहजासहजी ती वस्तू आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवू शकत नाही, बिल्डिंग झालं, फर्निचर झालं, सहजासहजी आपल्याला हलवता येत नाही, अशा सगळ्या असेटला फिक्स असेट असं म्हटलं जातं. मग त्यात लँड, बिल्डिंग, मशिनरी, व्हेकल, कॉम्प्युटर, फर्निचर अशा वेगवेगळ्या प्रकारचे असेट येऊ शकतील. आणि ह्या असेट सगळ्या असेटला हा फिक्स असेट असा ग्रुप आपल्याला द्यावा. पुढे बघा इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. हा प्रायमरी ग्रुप आहे. या ग्रुपच्या अंडर कोणतेही सेकंडरी ग्रुप नाही. हा ग्रुप आपण केलेल्या वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या अकाउंट करता वापरला जातो. मग उदाहरणार्थ शेअर्स मध्ये आपण गुंतवणूक करतो, म्युच्युअल फंड मध्ये करतो, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये करतो. मग हे जे म्युच्युअल फंड, शेअर्स हे जे अकाउंट्स येतील हे अकाउंट्स आपल्याला इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या अंडर ओपन करावे लागतात. समजा टाटा कंपनी शेअर, बरोबर, म्युच्युअल फंड, बँक ऑफ बडोदाचा म्युच्युअल फंड तुम्ही घेतला, बँक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड अकाउंट, मग त्याला इन्व्हेस्टमेंट आपण ग्रुप घेणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 6वा ग्रुप आहे लोन्स लायबिलिटी. लोन. बिझनेस म्हटलं का आपल्याला लोन घेणं आलं. सगळे पैसे काय आपल्याकडे नसतात, आपल्याला बँकेकडून घ्यावं लागतं. आपण कोणत्या प्रायव्हेट पार्टीकडून पण लोन घेऊ शकतो किंवा आपण आपल्या नातेवाईकाकडून, मित्रांकडून उधारीवर पण रक्कम घेऊ शकतो. उधार रक्कम त्याला लोन म्हटलं जातं. बिझनेस मध्ये त्याला काय म्हटलं जातं, लोन. मग त्या प्रत्येक प्रकारच्या लोन साठी वेगवेगळा ग्रुप आपल्याला दिला. पहिला आहे बँक ओडी, बँक ओव्हरड्राफ्ट. या सेकंडरी ग्रुपच्या अंडर बँकेकडून घेतलेले सर्व प्रकारचे ओव्हरड्राफ्ट कर्ज, ओव्हरड्राफ्ट कर्जाचे सर्व अकाउंट उघडले जातात. जे कर्ज खाते दररोज करंट अकाउंट प्रमाणे वापरले जातात. म्हणजे दररोज त्यातून पैसे काढले जाऊ शकतात, भरले जाऊ शकतात. आपल्याला जेवढं काही लिमिट दिलेलं असतं तेवढे पैसे आपण टाकू शकतो, ते आपलं काढू शकतो आणि मग आपल्याकडे आले की आपण त्यात भरून टाकू शकतो आणि पुन्हा काढता. तसं आपण जे टर्म लोन वगैरे आपण घेतो त्यात एकदा पैसे भरले तर परत आपल्याला काढता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट ग्रुप दिला जातो, म्हणजे सिक्युअर्ड लोन. त्या ग्रुपच्या अंडर टर्म लोन, मीडियम किंवा लॉंग टर्म लोन किंवा ज्यांना काहीतरी तारण दिलेले असते, तसेच बँकेव्यतिरिक्त इतर फायनान्शियल संस्थांकडून तुम्ही कर्ज घेतलेले असते, असे सगळे कर्ज या सिक्युअर्ड लोन या प्रकारामध्ये आपण टाकणार. ठीक आहे. तर हा तिसरा प्रकार. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आपल्याकडे अनसिक्युअर्ड लोन. या ग्रुपच्या अंडर बँकेव्यतिरिक्त इतर व्यक्ती किंवा संस्थांकडून तारण न देता घेतलेल्या कर्जांचे सर्व अकाउंट घेतले जातात. तारण न देता. आपण काय आपल्या मित्राकडून पैसे घेतो तेव्हा तो काय आपल्याला तारण मागतो का, किंवा नातेवाईकाकडून पैसे घेतो तारण मागतो का? तो आपल्या क्रेडिटवर, आपल्या ओळखीवर आपल्याला पैसे देत असतो. पण त्याचे जसे पैसे तुम्ही घ्याल तर त्याचं अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं आणि या पैसे कुठून आले तर ह्या व्यक्तीकडून आले. मग त्या व्यक्तीचा अकाउंट लागेल. अकाउंट आलं का त्याला ग्रुप आला. टॅलीमध्ये अकाउंट तयार करायचं म्हटलं ग्रुप करावं लागेल, मग त्याला आपण
अनसिक्युअर्ड लोन हा ग्रुप देणार. आणि लोनच्या अंडर कोणताही डायरेक्ट लोनच्या अंडर कोणतंही खातं घ्यायचं नाही, कारण की ह्या 3 लोनच्या प्रकारा व्यतिरिक्त कोणताही प्रकार नसणार. ठीक आहे. पुढे सस्पेन्स अकाउंट हा एक टेम्पररी ग्रुप आहे. एखादी एंट्री आपल्याला नाही माहिती आहे तर आपण सस्पेन्सला टाकून देऊ शकतो. हा काय एवढा विशेष ग्रुप नाहीये. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस, प्राथमिक खर्च. कंपनी ज्यावेळेस स्थापन होते त्यावेळेस जे खर्च केले जातात, स्थापनेसाठी लागणारा जो खर्च असतो तो कंपनीचा ऍसेट असते, आणि असे खर्च या ग्रुपच्या अंडर हा पण जास्त वापरला जाणार नाही. मिसलेनियस एक्सपेन्सेस झाला किंवा मग तुमचा मागचा सस्पेन्स अकाउंट, हे ग्रुप न वापरले जाणार. क्वचित प्रसंगी आले तर आले. ब्रँच अँड डिव्हिजन हा पण एवढा काय वापरला जात नाही. कंपनीच्या ब्रँचेस किंवा डिव्हिजन करता हा ग्रुप वापरला जातो. कंपनीच्या वेगवेगळ्या बँकेचे कंपनीच्या जर ब्रँच असतील, एका ब्रँच मधून दुसऱ्या ब्रँच मध्ये माल पाठवायचा तर कसा पाठवणार मग तो ट्रान्सफर सिस्टीमने तुम्ही पाठवू शकतात. तर मग त्या ब्रँचचं अकाउंट आपल्याला तिथं ओपन करावं. पुढचा सगळ्यात महत्वाचा ग्रुप सेल्स ग्रुप. कंपनीमध्ये एकच सेल्स अकाउंट असेल, पण मग त्याच्यासाठी हा ग्रुप आपल्याला लागेल आणि एंट्री भरपूर येतील सेल्सवर, कारण की सगळा आपला बिझनेस हा सेल्स आणि परचेसवरचा म्हटल्यानंतर सेल्स हा ग्रुप. आणि सेल्स अकाउंट जसं अकाउंटला नाव आहे तसंच ग्रुपला पण नाव, त्यामुळं एकदम सोपा ग्रुप आहे निवडण्यासाठी. पुढचा आहे 11वा ग्रुप म्हणजे परचेस. जसा ग्रुप सेल्स ग्रुप आहे तसाच परचेस. वस्तू आपण नेहमी खरेदी करत असतो त्यावेळेस आपल्याला हा परचेस ग्रुप वापरावा लागेल परचेस अकाउंट साठी. सेल्स ग्रुप सेल्स आणि सेल्स रिटर्न अशा 2 अकाउंट साठी, आणि परचेस आणि परचेस रिटर्न अशा 2 अकाउंट साठी आपण वापरा. 2च अकाउंट याच्यामध्ये येणार, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही अकाउंट येणार नाही. पुढे आहे महत्वाचा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस, खर्चाचा ग्रुप आहे हा. खर्चाचे 2 ग्रुप आहे आपल्याकडे, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे खर्चामध्ये सुद्धा 2 भाग पडतात. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणाला म्हणायचं, तो उत्पादनाशी संबंधित असणारे खर्च त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. मग उदाहरण घ्यायचं झालं तर वेजेस, कॅरेज इनवर्ड, माल वाहून आणण्याचा खर्च. वेजेस म्हणजे मजुरी, फॅक्टरीमध्ये जो कामगार काम करतो त्याची मजुरी दिली जाते, फॅक्टरीचं रेंट, इलेक्ट्रिसिटी, लाइटिंग फॅक्टरीची. तर या प्रकारचे अकाउंट्स या डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येतील. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे उत्पादनाशी संबंधित नसणाऱ्या सर्व खर्चांचे अकाउंट यामध्ये ओपन केले जातात त्या अंडर. मग त्यात सॅलरी, स्टेशनरी, डिस्काउंट पेड, इंटरेस्ट पेड, कमिशन पेड अशा प्रकारचे जे खर्च असतील ज्याचा उत्पादनाशी काही संबंध नाही, ऑफिसशी संबंध खर्चांचा, असे खर्च या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर घेतले जातात. आता तुम्हाला जरी खर्च डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट समजला नाही, चुकलं तरी त्याने काही फरक पडत नाही. बॅलन्स शीट वर काही फरक पडणार नाही, प्रॉफिट वर कोणताही फरक पडणार नाही, फक्त ग्रॉस प्रॉफिट वर फक्त पडेल. पुढे डायरेक्ट इन्कम, उत्पादनाशी संबंधित असणारी इन्कम. यात मला 2-3 एकच इन्कम दिसतो, इन्शुरन्स क्लेम फॉर थेफ्ट ऑर बर्निंग ऑफ गुड्स. माल जळाला किंवा माल चोरीला गेला, त्याचा जर आपण इन्शुरन्स काढलेला असेल तर त्याचा क्लेम आपल्याला त्या इन्शुरन्स कंपनीकडून मिळतो. तो जो क्लेम मिळेल, पैसे मिळतील, त्याचं जे अकाउंट तयार होईल ते या ग्रुपच्या अंडर तयार. त्यानंतर 15वा आणि शेवटचा ग्रुप आहे तो म्हणजे इनडायरेक्ट इन्कम. हा ग्रुप प्रायमरी आहे, उत्पादनाशी संबंधित नसणाऱ्या सर्व इन्कम च्या अकाउंट साठी हा ग्रुप वापरला जातो. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला जेवढे काही इन्कम येतील ते सगळे याच्या अंडर. मग उदाहरण दिले आपल्याला, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, अशा प्रकारे 15 ग्रुप आपण बघितले होते, बरोबर. आता हे ग्रुप आपले झाले. ग्रुप झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे. प्रॉब्लेम कोणता आहे तर आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचे प्रॉब्लेम बघितला होता. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट याचा आपण प्रॉब्लेम बघितला होता. मी जातोय त्या प्रॉब्लेम कडे. बघा तुमच्या वर्कबुक मध्ये हा प्रॉब्लेम आहे. बरं, इथं तुम्ही टाइप ऑफ अकाउंट निवडले. टाइप ऑफ अकाउंट कोणते तर आपल्याकडे 3 प्रकार, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, हे 3 प्रकार ते तुम्ही निवडलेलेच आहे वर्कबुक मध्ये.
ज्यांनी निवडलेले नसतील, ज्यांनी घेतलेलं नसेल वर्कबुक, त्यांनी प्रिंट मारून घ्या. पहिले लेक्चर, सुरुवातीचे काही लेक्चर जे झालेले आहेत ते ग्रुपला आपण टाकलेले आहेत, ते बघा आणि त्यानुसार तुमचे वर्कबुक सोडवा. प्रत्येक वर्कबुक मधला प्रॉब्लेम हा टॅलीसाठी प्रॅक्टिकल आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण समजून उमजून हा सगळा सोडवतोय आणि ते तसंच प्रॅक्टिकल हे टॅलीमध्ये होतं. आता आपल्याला पुढे ग्रुप हा कॉलम दिलेला आहे, त्यावेळेस आपण हा ग्रुप कॉलम एम्प्टी सोडला होता. आता आपल्याला तो भरायचा. आपण ग्रुप शिकलो, 28 प्रकारचे ग्रुप्स आहे आणि कोणत्या अकाउंटसाठी कोणता ग्रुप ते आपण बघितलेलं आहे, ते ग्रुप आपल्याला इथं द्यायचे. तर मी आता ग्रुप सिलेक्शनच्या प्रेझेंटेशन कडे मी जातोय. बघा हा आपला पहिला प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं टाइप्स ऑफ अकाउंट निवडलेले आहेत. आता आपल्याला एक एक अकाउंटचं ग्रुपिंग करायचं आहे. 28 ग्रुप आहे. मी इतक्यात पुन्हा एक्सप्लेन केले, एकदा काल पण एक्सप्लेन केले होते, आज पुन्हा त्याची रिव्हिजन घेतली. आता आपल्याला ह्या प्रॉब्लेम कडे जायचं आणि याला एक एक ग्रुप आपल्याला द्यायचा, ठरवायचा. आता मी जरी इकडनं एकटा बोलत असलो तरी तुम्ही पण सांगितलं पाहिजे, तुम्हाला विचारल्यानंतर तुमचा स्पीकर ऑन केला पाहिजे आणि ज्याला येतंय त्याने बोललं पाहिजे. याच्यामध्ये म्हणजे टू वे कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. पहिला अकाउंट आहे आपल्याकडे कॅश अकाउंट. बघा कॅश अकाउंट साठी स्पेशल ग्रुप आहे, एकच ग्रुप येतो म्हणजे कॅश इन हँड. करंट ऍसेट मध्ये 6 ग्रुप आहे, त्यापैकी हा एक ग्रुप कॅश इन हँड. तो कोणासाठी वापरला जातो? फक्त कॅश अकाउंट. तसंही हे कॅश अकाउंट टॅली ऑटोमॅटिक क्रिएट करत असतो, पण आपल्याला तो ग्रुप माहित पाहिजे कोणता दिला जातो. पुढचा आहे आपल्याकडे कॅपिटल अकाउंट. बघा कॅपिटल, कॅपिटल साठी कोणता ग्रुप आहे मग सांगा बरं, कोण सांगतं? कॅपिटल साठी कॅपिटल अकाउंट या नावाने असा तसाच ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट. त्याला काही वेगळं नाव नाही. म्हणजे कॅपिटल अकाउंट या ग्रुपच्या अंडर दोनच अकाउंट ओपन होतील, एक कॅपिटल आणि दुसरं ड्रॉइंग. म्हणजे पार्टनरशी संबंधित येणारे जे काही अकाउंट्स आहेत ज्याचा इफेक्ट कॅपिटलवर जातो, असे सगळे अकाउंट्स या कॅपिटल ग्रुपच्या अंडर ओपन होतात. पुढचं आहे मित्र विहार. आता बघा या ठिकाणी जे काही एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने जे अकाउंट आलेलं आहे त्या अकाउंटच्या पुढे आपण कंसात थोडस पी किंवा एस लिहिलेलं, म्हणजे त्याच्याकडून आपण माल परचेस करतो असं आपण गृहीत धरू. बरोबर, कारण की ते जर केलं नसतं तर तो डेटर्स आहे का क्रेडिटर्स आहे आपल्याला सांगणार, या दोन्ही पैकी जाणार. बघा परचेस करतो, ज्याच्याकडून परचेस करतो तो आपला कोण असतो? डेटर्स का क्रेडिटर? पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सांगितलंय, परचेस करतो तो आपला डेटर असतो का क्रेडिटर? क्रेडिटर असतो. परचेस करतो माल आपण, तो आपला क्रेडिटर असतो. त्याला आपल्याला पैसे देणं असतं, द्यायचे असतात. त्याच्यासाठी स्पेशल ग्रुप आहे आपल्याकडे. कोणता ग्रुप आहे? सन्ड्री क्रेडिटर्स. बरोबर, सन्ड्री क्रेडिटर. बरोबर. परचेस, पुढचं अकाउंट आहे आपलं परचेस अकाउंट, परचेस गुड्स. आता परचेस गुड्स याच्यासाठी कोणता ग्रुप आहे? परचेस साठी परचेस अकाउंट. परचेस अकाउंट सार सेम नावाने ग्रुप आहे परचेस अकाउंट, आणि तो ग्रुप आपल्याला त्याच्या पुढे द्यायचा आहे परचेस अकाउंट. परचेस अकाउंट हा ग्रुप दोन अकाउंट साठी वापरला जाईल, तो म्हणजे परचेस गुड्स आणि परचेस रिटर्न. म्हणजे परचेस केलेला माल आपण जर परत पाठवला त्याचं परचेस रिटर्न म्हणून अकाउंट एक येईल, त्या अकाउंट साठी हा ग्रुप वापरला जाईल. त्यानंतर डिस्काउंट पेड, पुढचं अकाउंट आहे आपलं डिस्काउंट पेड. हे खर्चाचं अकाउंट आहे आणि खर्चासाठी दोन ग्रुप आहे आपल्याकडे. कोणकोणते दोन खर्चासाठी? डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. उत्पादनाशी संबंधित असेल तर डायरेक्ट, उत्पादनाशी संबंधित नसेल तर इनडायरेक्ट. आता हा उत्पादनाशी संबंधित नाहीये म्हटल्यावर हा कुठे येईल? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस उत्पादनाशी संबंधित नाही. त्यानंतर आहे कमिशन रिसिव्ड. पुन्हा हा एक खर्च आहे. खर्चासाठी पुन्हा दोन ग्रुप आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे उत्पादनाशी संबंधित. उत्पादनाशी संबंधित हा काही ग्रुप नाहीये, हा काही अकाउंट नाहीये म्हटल्यानंतर याला कुठे येईल? हा
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. Indirect expenses. Indirect expense. एक मिनिट कमिशन रिसिवड आहे, खर्च नाही आहे, इन्कम आहे, इन्कम आहे, पण हा उत्पादनाशी संबंधित इन्कम नाही, म्हणून याला इनडायरेक्ट इन्कम हा आपला ग्रुप येणार आहे. त्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग, पुढचा ग्रुप आहे लँड अँड बिल्डिंग. पुढचा अकाउंट लँड अँड बिल्डिंग. लँड अँड Fixed बिल्डिंग asset. काय ऍसेट आहे, आणि ऍसेट Fixed साठी asset. फिक्स असेट. फिक्स असेट. बघा ही फिक्स असेट आहे, जी असेट एका वर्षाच्या कालावधीत सहजासहजी तिची किंमत बदलत नाही, की एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजासहजी हलवता येत नाही, अशा असेटला फिक्स असेट म्हटलं जातं. पुढचं अकाउंट आहे आपलं बँक अकाउंट, बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया मध्ये आपण अकाउंट आहे, आता करंट आहे का सेव्हिंग आहे ते काही सांगितलेलं नाही, पण आहे. आणि बँकेच्या अकाउंट साठी कोणता ग्रुप आहे मग? Bank Bank account. बँक अकाउंट. बँक अकाउंट याच नावाने ग्रुप आहे. बघा बरेचसे ग्रुप त्याच नावाने येत आहे, जसं अकाउंटचं नाव आहे तसंच ग्रुपचं पण नाव आहे. म्हणजे सिलेक्शन करायला खूप सोपं येतं, काही अवघड नाही. ट्रॅव्हलिंग अकाउंट. ट्रॅव्हलिंग म्हणजे वाहतुकीचा जो खर्च आहे, खर्च हे खर्चाचं अकाउंट आहे ट्रॅव्हलिंग अकाउंट. ट्रॅव्हलिंग खर्चासाठी दोन ग्रुप कोणकोणते? इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. Indirect हा उत्पादनाशी संबंधित नसल्यामुळे हा कुठे येईल? इनडायरेक्ट एक्सपेन्स. expenses. त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी पुढचं अकाउंट आहे आपल्याकडे प्लांट अँड मशिनरी. काय प्लांट अँड मशिनरी? ऍसेट आहे, Fixed asset. फिक्स असेट. याला ग्रुप येणार फिक्स असेट. ठीक आहे, पुढचं अकाउंट बघू आपण. पुढचं अकाउंट आहे ड्रॉइंग अकाउंट. ड्रॉइंग कोणता ग्रुप येईल ड्रॉइंगला सांगा बरं? Account. कोणता? Capital account. Capital account. कॅपिटल अकाउंट. Capital account. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कॅपिटल अकाउंट दोनच, कॅपिटल अकाउंट हा ग्रुप दोनच अकाउंट साठी वापरला जाईल, एक म्हणजे कॅपिटल आणि दुसरा ड्रॉइंग अकाउंट. Drawing. आपण याला देणार कॅपिटल अकाउंट. बघ पुढे बॅड डेट्स अकाउंट. सांगा याला ग्रुप कोणता येईल? बॅड डेट्सला कोणता येईल? बॅड डेट्सला ग्रुप बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज. बरोबर, लॉस आहे, आणि लॉस हे नॉमिनल अकाउंट मध्ये, तो अप्रत्यक्ष खर्च आहे आपला, अप्रत्यक्ष खर्च. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप त्याला येईल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कोणाला म्हणतो? त्याच्याकडून माल उधारी परचेस करतो. Creditors account. क्रेडिटर आपल्याला पैसे घ्यायला लागतात. त्याला सनरी क्रेडिटर असा ग्रुप असणार. सनरी क्रेडिटर. सनरी क्रेडिटर्स. बरोबर. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बघ प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आपल्याला काही Indirect ऑफिस मध्ये आपल्याला expenses. स्टेशनरी लागते किंवा प्रिंटिंग साठी काही कागद लागतात, त्याच्यावरचा खर्च उत्पादनाशी संबंधित नाहीये म्हटल्यावर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ग्रुपच्या अंडर तो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्स. पुढे आपल्याला नाव आलेले घाडगे अँड पाटील अकाउंट, आणि कंसात दिलं यस. यस म्हणजे याला माल आपण विकतो, सेल करतो. ज्याला सेल करतो तो आपला कोण असतो? डेटर का क्रेडिटर? डेटर. Debtors. ज्याला विकतो त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतात, म्हणून तो आपला डेटर असतो, म्हणून त्याला सनरी डेटर. क्रेडिटर हा ग्रुप आपण. बघा व्यक्ती किंवा संस्थांच्या नावाने अकाउंट आले का करून ठेवायचं का तो एक तर डेटर असेल किंवा क्रेडिटर असेल. आपण बघून घ्यायचं त्याच्याकडून माल आपण विकत घेतो का त्याला देतो? विकतो. त्याच्याकडून जर आपण परचेस करत असेल तर तो क्रेडिटर, आणि त्याला विकत असेल तर डेटर. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड अकाउंट. पुढचं अकाउंट आपलं कॅरेज आउटवर्ड अकाउंट. बघा काय ग्रुप येईल? कॅरेज Direct expenses. खर्च. डायरेक्ट. कॅरेज आउटवर्ड म्हणजे माल वाहून नेण्याचा खर्च. माल वाहून नेण्याचा खर्च. बरं. आणि कॅरेज इनवर्ड असा एक खर्च येतो आपला, माल वाहून आणण्याचा. माल वाहून आणतो आपण, कच्चा माल वाहून आणतो, तो उत्पादनाशी संबंधित असतो, आणि उत्पादित झालेला माल आपण वाहून नेतो, त्याचा उत्पादनाशी संबंध नसतो, म्हणून
हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येईल. आणि कॅरेज इनवर्ड जर आलं तर त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असा आपण ग्रुप द्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा आहे म्युनिसिपल टॅक्स अकाउंट. म्युनिसिपल टॅक्स आपण आपला खर्च आहे आणि खर्चाचा अकाउंट, खर्चाच्या अकाउंट साठी कोणता ग्रुप आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. Indirect. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढे आहे किर्लोस्कर कंपनी अकाउंट आणि कंसात म्हटलंय पी. किर्लोस्कर कंपनी डेटर्स. परचेस करतो, माल Debtors. purchase करतो. ज्याच्याकडून परचेस करतो तो काय असतो? डेटर का क्रेडिटर? Creditor. क्रेडिटर. त्याला सन्ड्री Creditor. असा ग्रुप आपण तिथं. Sundry creditor. त्यानंतर पुढचे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अकाउंट आणि कंसात यस. Sales. काय? यस यस फॉर त्याला आपण माल विकतो, सेल करतो. Debtors. डेटर का क्रेडिटर? सन्ड्री डेटर. Sundry debtor. आपण ग्रुप त्याला घेणार. Sundry debtor. पुढे आहे गोल्ड अकाउंट. गोल्ड म्हणजे सोनं. सोनं आपलं काय असतं? खर्च असतो ना, Asset. Fixed asset. ऍसेट असते. Fixed सोनं हे आपली ऍसेट आहे म्हणून त्याला आपण फिक्स ऍसेट असं आपण Fixed asset. देणार. असे आपले 20 अकाउंट आपले संपले. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे वेजेस. पुढचं कोणतं आहे? Indirect expense. खर्च आहे हा आपला. Indirect expense. Expenses. उत्पादनाशी संबंधित खर्च आहे. वेजेस मजुरी. Direct expenses. म्हणून याला डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुपच्या अंडर आपण घेणार. डायरेक्ट एक्सपेन्सेस. पॉवर चार्जेस आपण खर्च आहे. पॉवर चार्जेस आणि खर्चासाठी दोन, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. कोणत्या प्रकारात येईल? Indirect expense. Indirect. डायरेक्ट Indirect एक्सपेन्सेस मध्ये येईल. आपण पॉवर ही कशाला लागते? उत्पादनासाठी लागते. उत्पादनाला. संबंधित खर्च असल्यामुळे डायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढे आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी मध्ये जे काही किरकोळ खर्च करणार Direct expense. आपण direct. संबंधित आहे म्हणजे उत्पादनाशी संबंधित असल्यामुळे Direct त्याला सुद्धा डायरेक्ट Direct expense. केलं जाणार. हिटिंग अँड आपण लाइटिंग डायरेक्ट एक्सपेन्स. हे पण डायरेक्ट direct एक्सपेन्सेस मध्ये एक उत्पादनाशी संबंधित आहे खर्च म्हणून हिटिंग अँड लाइटिंग हा सुद्धा डायरेक्ट. direct expense. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे इम्पोर्ट ड्युटी. बघा इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय? तर जो माल आपण बाहेरच्या देशातून मागवतो त्याच्यावर आपल्याला ड्युटी भरावी लागते. पण बाहेरच्या देशातून आपण माल का मागवणार? तर तो कच्चा माल मागवणार. कच्चा माल हा उत्पादनाशी संबंधित खर्च असतो म्हणून त्याला कोणत्या ग्रुपच्या अंडर टाकला जाईल? डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा डायरेक्ट एक्सपेन्स. अकरा. पूर्वी 11 होता, आता कालबाह्य झाला. पण प्रॉब्लेम मध्ये तो वेळोवेळी येणार. 11 काय आहे? तर जकात. जो माल आणला जातो का आपण विकत परचेस करतो त्या परचेसवर 11 लागत होती. बरोबर. म्हणजे परचेसवर म्हटलं परचेस कोणता करतो? माल उत्पादनाशी संबंधित असलेला माल आपण परचेस करत असतो म्हणून उत्पादनाशी संबंधित असणारा हा खर्च असल्यामुळे डायरेक्ट एक्सपेन्सेस या ग्रुपच्या आपल्याला. पुढचा अकाउंट आहे सेल्स गुड्स. कोणता ग्रुप येईल? सेल्स ग्रुप. सेल्स गुड्सला सांगा. सेल्स अकाउंट. सेल्स गुड्स याला इनडायरेक्ट. हा खर्च नाही आपला. सेल्स साठी सेपरेट सेल्स अकाउंट आणि परचेस साठी Sales account. सेल्स Sales account. सेल्स अकाउंटच्या अंडर दोनच अकाउंट येतील. एक म्हणजे सेल्स आणि दुसरं सेल्स रिटर्न. ठीक आहे. पुढे आहे पुढचा रॉयल्टी ऑन प्रोडक्शन. बघा डायरेक्ट एक्सपेन्स. लेक्चर चालू आहे ना. पुन्हा डायरेक्ट एक्सपेन्सेस. रॉयल्टी ऑन प्रोडक्शन हा ग्रुप कशात येईल? डायरेक्ट एक्सपेन्स. उत्पादनाशी संबंधित आहे. प्रोडक्शन हेच नाव आलेलं डायरेक्ट त्याच्यावर. आता बघा कॅरेज इनवर्ड आलं बघा इथं. अगोदरच्या डायरेक्ट एक्सपेन्स. आपण आपला काय डायरेक्ट एक्सपेन्स. Direct expense. त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला. त्याच्यानंतर आहे पोस्टेज अँड टेलिग्राम. Indirect. टेलिग्राम हा इनडायरेक्ट आहे. याचा उत्पादनाशी Indirect. संबंध नाही. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. टेलिफोन चार्जेस. Indirect एक्सपेन्सेस मध्ये येईल. टेलिफोन चार्जेस. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले हे
31 ग्रुप, 31 अकाउंट ठीक आहे आपण बघितले होते, क्लासिफिकेशन केलं होतं पूर्वी अकाउंट टाईपचं, त्याचं आज आपण ग्रुप सिलेक्शन केलं आणि त्याला प्रत्येकाला ग्रुप दिले. आता तुम्ही जर हे बघितलं तर एक लक्षात घ्या, काही आपण जरी 28 ग्रुप शिकलेलो असेल तरी मोजके ग्रुप फक्त याच्यात वापरले गेले का. उदाहरणार्थ डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे ग्रुप जास्तीत जास्त आले. सेल्स आलं, परचेस आलं, सन्ड्री डेटर्स आलं, सन्ड्री क्रेडिटर्स आलं, कॅपिटल आलं, फिक्स ऍसेट आलं, कॅश आलं, बँक आलं. असे काही बोटावर मोजण्यासारखे 8 ते 10 ग्रुप्स फक्त वापरले गेले आणि हेच जास्त वापरले जातात प्रॉब्लेम. बाकीचे जे ग्रुप आहे ते क्वचित प्रसंगी येतात. काही काही ग्रुप तर येतही नाही, लागतही नाही आपल्याला, पण ते दिलेले आहेत. तुम्हाला जरी नाही लागले तर काही कंपन्यांना लागू शकतात, म्हणून ते त्या टॅलीमध्ये ती प्रोव्हिजन ठेवलेली आहे. बरोबर, अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम इथं संपलेला आहे पहिला. दुसरा प्रॉब्लेम पण आपण बघितला होता. बघा दुसरा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. बरोबर, याचे आपल्याला ग्रुप सिलेक्शन करायचंय, पण हे ग्रुप सिलेक्शन तुम्ही करणार आहात. दुसरं प्रॉब्लेम बघा इथे मी घेतो. हा जो दुसरा प्रॉब्लेम वर्कबुकचा, त्याचं ग्रुप सिलेक्शन तुम्हाला करायचंय. आता ते कसं करणार, तुम्ही केलं घरी, तुम्ही मला कसं समजणार, हा पण प्रश्न आहे का. मग पुन्हा एकदा मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बघा, आता 1-2च मिनिटात तुमच्या ग्रुपवर एक लिंक येईल आणि ती लिंक ओपन करून तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम सोडवायचा. त्या लिंक मध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, अकाउंटचं नाव दिलेलं आहे आणि पुढे तुमचे ग्रुप दिलेले, त्या ग्रुप पैकी योग्य तो ग्रुप तुम्हाला त्याच्यावर निवडायचा. बघा सगळ्यांनी आपला ग्रुप ओपन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक आलेली असेल. आली का लिंक बघा बरं. आली सर. आली ना. हो आली. ठीक आहे, तर त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं. आली. लिंकला क्लिक करायचं आणि प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायचं. तिथं तुमचं नाव टाक, सिरियल नंबर टाकायचा आहे. सिरियल नंबर तुम्हाला माहिती आहे सर्वांना आता. हो. त्याच्यानंतर नाव टाकायचं स्वतःचं. नंतर सेंटरचं लोकेशन हे आहे, सेंटरचं लोकेशन सिन्नर, अकोले, संगमनेर किंवा नाशिक रोड यापैकी कोणतं तरी एक टाकायचं. ज्या ठिकाणी ज्या सेंटरमध्ये तुम्ही शिकताय ते लोकेशन तुम्हाला टाकायचं आणि मोबाईल नंबर असेल तो टाकायचा. नेक्स्ट म्हणायचं. पुढे तुम्हाला हे सगळे अकाउंट्स तुम्हाला तिथं दिसतील आणि त्याचं तुम्हाला ग्रुप सिलेक्शन करायचं. करा बरं, करा सुरू, करा ओपन आणि करा सुरू. आली सर्वांना लिंक केली ओपन. हो सर. बघा सर्व आता बाहेर पडताय काही जण. त्याच्या अगोदर बाहेर पडण्याच्या अगोदर म्हणजे काहींना ते ओपन करता येत नाहीये मीटिंग चालू असताना. तर सूचना लक्षात घ्या, आपलं लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला हजेरी लावायची. एकदा तुम्ही 11:30 ते 11:30च्या दरम्यान एकदा हजेरी लावलेली आहे. आता पुन्हा लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला हजेरी लावायची आहे आणि मगच तुमची आजची हजेरी लागेल, हे लक्षात घ्या. बरोबर, आपल्याला ह्या स्कीम मध्ये ऑनलाईन सुद्धा क्लास घेण्याची परमिशन असल्यामुळे आपण ऑनलाईन घेतोय. हा थेरॉटिकल पार्ट आपण कंप्लीट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या 2-3 आठवड्यानंतर आपलं सुरू झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकल करू शकू. तुम्हाला 2 कंपन्या ओपन करायला लावल्या, तयार करायला लावल्या, त्या कंपन्यांमध्ये अकाउंट तुम्हाला तयार करायचे. पण आता तुमच्याकडे घरी काही कॉम्प्युटर नाहीये, तुम्ही इन्स्टिट्यूटवर येत नाहीये, मग प्रॅक्टिकल हा भाग आपण जसे सुरू होईल त्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करून घेऊ. तोपर्यंत आपण थेरॉटिकल पार्ट हा कम्प्लीट करून ठेवू.
कारण की आता याचं प्रॅक्टिकल टॅलीमध्ये टाकायचं झालं तर हार्डली तुम्हाला 10 ते 15 मिनिट. ठीक आहे, तर आता आपण थांबतोय. तुम्ही तोपर्यंत प्रॉब्लेम सोडवा. उद्या मी तुम्हाला कोणाचं काय चुकलं, कोणाचं काय बरोबर, तसं तुम्हाला पण दिसणार आहे. तुम्हाला पण तिथं दिसेल तुमचं काय चुकलं, काय बरोबर आलं, किती मार्क. आता एक थोडक्यात 31 अकाउंट आहे, 31 मार्काचा पेपर आहे थोडक्यात, आणि त्यापैकी तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला समजणार. आणि उद्या आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कोणाला किती मार्क पडले, कोणतं अकाउंट जास्त चुकलं हे आपण बघू. ठीक आहे, एंड करतोय मी मीटिंग.